हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग। थंबनेलवरनं तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्लॉग कशावरती बेस्ड आहे। तर आज मी आलो आहे पुणे पुस्तक महोत्सवासाठी आणि हे फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राउंडवरती आयोजित केलेलं आहे। त्यामुळे या एक्झिबिशनचे काय अट्रॅक्शन्स आहेत, कुठली बुक्स आम्हाला पाहायला मिळाली आणि ते मी तुम्हाला या व्लॉगच्या थ्रू दाखवणार आहे। त्यामुळे हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा पद्धतीने चला स्टार्ट करूया आपल्या वेगळ्या व्लॉगला। पुणे पुस्तक महोत्सव हे फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राउंडवरती आयोजित केला आहे। तर जर तुम्ही या महोत्सवाला येणार असाल तर याला 3 गेट आहेत आणि गेट नंबर 1, 2 ला याची एंट्री नाही आहे। तर हा जो आहे तो गेट नंबर 3 आहे। तर गेट नंबर 3 मधनं आपण आज जाऊया आणि बघूया एक्झिबिशन कशा पद्धतीने आयोजित केला आहे तो। चला। वेल रिटन कोट बाय ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदी। वाचनापेक्षा मोठा आनंद नाही आणि ज्ञानापेक्षा मोठी शक्ती नाही। हे पुणे किशोर मुलांचे लाडके मासिक बालभारती यांचा मासिक आहे आणि स्पेशली फॉर द किड्स ऑर द टीनेजर्स त्यांच्यासाठीचं हे मासिक आहे। यू कॅन पॉज द व्हिडिओ अँड रीड इट लेटर। हे काही अंक आहेत त्यांचे आणि त्याचे फोटोज लावलेले आहेत आणि हे एंट्रीलाच डिस्प्लेला आहे। या मासिकांविषयी सांगायचं तर हे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी स्पेशली सर्क्युलेट होणारा हा अंक किंवा हे मासिक आहे। हे या सर्व मासिकांचे कव्हर पेजेस आहेत आणि हे कोणी ही चित्र काढलेली आहेत त्यांची नावं इथे देऊन त्याचा डिस्प्ले एंट्रीलाच त्याने डिस्प्ले केलेला आहे। याच्या सबस्क्रिप्शनबद्दल सांगायचं तर वार्षिक वर्गणी याची 80 रुपये म्हणतात, इन्क्लुडिंग दिवाळी अंक। तर मला वाटतं दिस वुड बी अ वर्थ इन्व्हेस्टिंग इनटू बाईंग सम सॉर्ट ऑफ अ मॅगझिन ऑर अ बुक। इथे एंट्रीला त्यांनी रांगोळी बनवली आहे। तुम्ही माझा मागचा व्लॉग जर बघितला त्याच्यामध्ये ज्ञानदिंडी जी चालू झाली होती गरवारे कॉलेजच्या ग्राउंडवरनं, तर ते मी तुम्हाला दाखवली होती। आय विल कीप द लिंक इन द डिस्क्रिप्शन, यू कॅन चेक दॅट व्लॉग ॲज वेल लेटर। इथे आल्यानंतर असा गेट आहे आणि पुढे बघितलं तुम्ही तर अगदी अकॅडमिक एन्व्हायरमेंट इथे पाहायला मिळतो आपल्याला आणि मस्त मॅट टाकून सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी फोटो बूथ केलेत। इथे पुणे आणि शिवाजी महाराजांचं आहे कटआउट लावलेला। त्याच्यानंतर इथे CM डेप्युटी CM रादर आपले, त्याच्यानंतर ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदी यांचे आहे। केल्यानंतर अशा प्रकारे इथे सगळी लोकांची, पेरेंट्सची, स्टुडंटची मोस्टली गर्दी पाहायला मिळते आपल्याला। आणि इथे डिस्प्ले लावला आहे, एंट्रीलाच आहे, फ्रीडम फायटर्स अंडर इंडिया 75 सिरीज आणि त्यांच्यावरती त्यांच्या लाईफवरती बेस्ड जे बुक्स आहेत त्यांचे टायटल्स ते प्रिंट करून लावलेलं आहे। सो इट्स रिअली अमेझिंग टू सी द काइंड ऑफ अकॅडमिक एन्व्हायरमेंट दिस पर्टिक्युलर एक्झिबिशन हॅज। एंट्री केल्यानंतर मोदीजींचा कटआउट आहे। ही इज ऑफरिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, आय मीन द कॉपी ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया। आणि खूप लोक लाईनीत थांबले तिथे फोटो काढण्यासाठी, तुम्ही बघू शकता एक्साइटमेंट। भारी वाटतं आहे बघून। इथून ॲक्च्युली यांचं चालू होतं आहे तो आहे एक्झिबिशन। एंट्री केल्यानंतर इथे क्रॉसवर्डचाच आहे पहिला सेक्शन। माहिती जसं मराठी आहे तसं इंग्लिशच्या बुकसाठीचं फेमस म्हणजे क्रॉसवर्ड। ओके, हे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बुक आणि एखाद्या पुस्तक महोत्सवाला किंवा बुक एक्झिबिशनला एवढ्या प्रमाणावरती लोक येतात। दॅट्स रिअली समथिंग अमेझिंग टू सी। इन बेस्ड ऑन योगा, रामा, कृष्णयोग याच्याशी बेस्ट बुक्स इथे आपल्याला पाहायला मिळतात। मराठीतले बुक्स जसं की मित्रजोडा, प्रभावित करा, दीपशिका, गेट इन डन इन 9, ऑल्सो गेट आउट ऑफ युअर comfort zone or own.
मार्क झुकरबर्गवरती, हे सगळे या प्रकाशनचे बुक्स आहेत. इथे आपल्याला पाहायला मिळतात बुक्स रिलेटिंग टू हिस्ट्री, कल्चर अँड पॉलिटिक्स, बाजार इंडिया, शक्तीज रिव्होल्यूशन, हिस्ट्री ऑफ Sufism in India. So all such books are there. Also starting from the languages, literature, linguistics, Sanskrit, Vedic literature. So all books relating to the literature are there. Music, dance, theatre, Buddhism and Buddhist वरचे पण books आपल्याला ते पाहायला मिळतात. छान पब्लिकेशनचा पण स्टॉल आहे, जे बुक्स आय यूज्ड टू बाय व्हेन आय वॉज डुईंग माय MBA. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी आणि त्यांचे बुक्स इथे डिस्प्लेसाठी आहेत. दिस इज ओपन युनिव्हर्सिटी स्पेशली फॉर द पीपल दोज आर वर्किंग प्रोफेशनल्स. हा शिवसृष्टीचा पण स्टॉल आहे आणि मस्त डॉक्युमेंटरी मागे दाखवलेली आहे आणि शिवरायांशी रिलेटेड सर्व बुक्स या स्टॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जर तुम्ही येत असाल तर आवर्जून भेट द्या शिवसृष्टीचा हा स्टॉल. हा स्टोरी टेलचा स्टॉल आहे, जे आपण ऑनलाईन स्टोरी ऐकतो, त्यांचे बुक्सही आहेत. इथे 2 सेक्शन्स आहेत. माझा हा पहिला सेक्शन पाहून झाला आहे. तिथे सकाळ आणि बरेचसे वेल नोन पब्लिशर्स होते. हा आहे दुसरा सेक्शन. तर चला मी दुसरा सेक्शनमध्ये पण तुम्हाला दाखवतो की इथे कुठले कुठले पब्लिशर्स आहेत. मंडळी गर्दी पाहताय का केवढी आहे, ते पण पुस्तक महोत्सवाला म्हणजे बुक एक्झिबिशनला. काय सांगा. आणि ही जी गर्दी आहे ती फक्त पाहणाऱ्यांची नाही आहे, याच्यात बुक खरेदी करणारे पण खूप आहेत. खूप म्हणजे मे बी मोर दॅन 70% पीपल आर बाईंग द बुक्स. आणि हा असा होता इथनं एक्सपो. इथून आल्यानंतर एक्झिट आहे. एक्झिट झाल्यानंतर इथे मस्त किल्ल्याचे देखावे बनवलेत. शिवाजी महाराजांची मस्त मूर्ती ठेवलेली आहे बघा, किती सुबक आणि नाजूकपणे बनवलेली ही मूर्ती आहे. वेगवेगळे गड, किल्ले आणि त्यांची माहिती ती दिलेली आहे. जर तुम्ही बघितलं तर इथे खूप मायन्यूट डिटेलिंग करून कशा पद्धतीने बाल्य किल्ले असायचे किंवा घरातली मांडणी कशी असायची ते दाखवायचा आहे, ते प्रयत्न केला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता आहे. लुक ॲट दिस, इट्स सो नाईसली बीन डन. आपण जसे दिवाळीला किल्ले करतो आणि मावळे ठेवतो, तसे मावळे पण इथे. झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, तर याच्यातून हा थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. खूप भारी वाटतं आहे हे बघून. दिस वुड हॅव बीन मोर बेटर बट दिस इज एक्सलेंट. हे जे तुम्हाला दिसते तर हे मेन अट्रॅक्शन होतं या एक्सपोचं. इथे टॅलेंट हंटपासून ते सुप्रसिद्ध लोकांची व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रम बरंच काही आहे. आणि मुख्य म्हणजे सगळं विनामूल्य आहे. याच्या आधी मी तुम्हाला वेगवेगळे एक्सपो दाखवले होते. आपण मिटेक्स ट्रेड एक्सपो पाहिला होता, टाइम्स एज्युकेशनल एक्सपो पण पाहिला होता आणि हा माझ्यासाठीचा वेगळा अनुभव ज्याच्यामध्ये बुक्स एक्सपो तुम्हाला दाखवला आहे. त्यामुळे मी जो अनुभव घेतला आहे तो तुम्ही पण या आणि नक्की बुक एक्सपोला व्हिजिट करा. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की कळवा. सो ऑन दिस नोट आय एम संदीप सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच फॉर युअर टाईम.